प्रारब्ध म्हणजे काय? कर्तव्य कर्माचे फळ विपरीत का मिळते? हेच आपण आज ह्या छोट्याशा कथेतून जाणून घेऊयात. तर मंडळी, अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत महाराजांना सांगू लागले. ते म्हणाले, महाराज, माझी पत्नी माझ्या तरुणपणीच निवर्तली. माझे 3 मुलगे त्यावेळी लहान होते. लोक लग्नाचा आग्रह करू लागले, पण मुलांना सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, कपड्यालत्त्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढविले. आता मुलांचे उत्तम चालले आहे, पण आता सुना आणि मुले मला म्हणतात, तुम्ही निघून जा, घराबाहेर चालते व्हा. हुंदका देत ते पुढे म्हणाले, महाराज, स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले, त्याचे असे विपरीत फळ का मिळावे? म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटले. प्रेमाने जवळ घेऊन महाराज त्यांना म्हणाले, अरे रे, मुलांनी असे करणे अगदी गैर आहे. खरेच ते त्यांच्या हिताचे पण नाही. तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार चूक करीत आहेत. त्यांचे असू द्या, पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र सयुक्तित नाही. असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय? मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य. आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे, तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे? म्हणजे फळाचा संबंध येत नाही. कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते. म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान वाटू द्या. आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका. तर मंडळी, या कथेचा सारांश हाच की मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.